तिथून निघाले, या समुद्राच्या किनाऱ्यावर आले. आल्यानंतर मग पुढचं काही दिसेना. मागे परत जाण्याची शक्यता नाही, कारण सुग्रीवाने धमकी दिलेली आहे, सीतेचा शोध नाही लावून आला तर बघा एकेकाला शिक्षा करीन. पुढे जाण्यासाठी मार्ग नाही आहे, मागे जाण्याचा मार्ग थांबलाय. आता कुणीतरी प्रेरणा देणारा पाहिजे, डोक्यात काही सुचत नाहीये, कुणीतरी प्रेरणा देणारा पाहिजे. मागे फिरू नका, मी मागचे दोर कधीच कापून टाकलेले आहेत, असं सांगणारा, प्रेरणा देणारा कुणीतरी एखादा पाहिजे. मग तानाजीचं कर्तृत्व आपल्याला दिसून येतं. मरायचं तर मरा, नाही तर मारा. सगळ्यांच्या मनामध्ये दोन विचार, एक तर मागे जाता येत नाही, आणि दुसरं म्हणजे प्रभू कार्यामध्ये आपल्याला यश आलं नाही. खिन्न मनस्क सगळे, उद्विग्न झालेले तसेच बसून राहतात. जांबुवंतांनी सगळ्यांना सांगितलं, अरे उदासीन होऊन आपले प्रयत्न सोडण्यामध्ये तात्पर्य नसतं, माणसाने प्रयत्नशील राहिलं पाहिजे. वानर म्हणतात, अहो आता किती प्रयत्न करायचे, आता प्रयत्नाचा मार्ग जर समोर रस्ता असला तर आपण शोधाशोध केली असती, प्रयत्न केले असते, बारीक बारीक गोष्टी आपण शोधून आलेलो आहोत. मार्गामधली एक गुहा आपण सोडली नाही, एक झाडाची ढोली आपण सोडली नाहीये, प्रत्येक झाड आपण शोधत आलेलो आहोत. कुठे सीता लपवली असेल सांगता येत नाही, प्रत्येक गुहा, प्रत्येक कपार बघून आलेलो आहोत. लागलेल्या नदीमध्ये, लागलेल्या तळ्यामध्ये खाली जाऊन आपण शोध घेतलाय. आता मार्गच संपला म्हटल्यानंतर आपण काय करावं, कसं शोधायचा प्रयत्न करावा, हे बरोबर नाही. वानर म्हणतात, नाही बाबा, आता आपल्याच्याने होत नाही, इथंच आपण आपला जीव द्यावा. मागे तोंड दाखवू नये, अपयशी तोंड दाखवण्यापेक्षा प्राण गेलेला बरा, इथंच जीव द्यावा. जांबुवंतांनी सांगितलं, आपला जीव इतका स्वस्त नाही की एका घटनेच्या अपयशामध्ये आपण तो देऊन टाकावा. इतका जीव आपला स्वस्त नाही. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्ध आहे. अरे हजारो करोडो जन्म यावेत, योनीमध्ये फिरावं, तेव्हा एक एक योनी कोटी कोटी फेरा. एका एका योनीमध्ये कोट्यावधी वेळेला फिरावं लागतं, तेव्हा एकदा मानव जन्म आपल्याला मिळतो, एकदा प्रभू सेवा आपल्याला करता येते. आपल्याला संधी मिळाली तर हा देह असा का म्हणून उधळून टाकायचा, हे बरोबर नाही. तुम्ही असं करू नका. असं सांगितल्यानंतर वानर ऐकायला तयार नाहीत, पण जांबुवंत तेच सांगत राहतात, तेच ते सांगत राहतात. नाही म्हणे, असं करायचं, बस झालं, आता किती शोध घ्यायचा, बस झालं, बस झालं. शेवटी त्याने सांगितलंय, पा एक काम करा, एक विचार करा, तुम्ही जरी प्राण दिला नाही तरी सुद्धा हा शरीर सोडून जाणारच आहे की नाही. आपल्याला शरीर काही आपल्या बरोबर येणार आहे का? आता प्राण दिला म्हणजे सगळे प्रश्न संपतील असं तुम्हाला वाटतंय का? काही चिंता करू नका. अनित्यानी शरीराणी, वैभव टिकत नसतं, वैभव आपल्याला निश्चितपणाने टिकत नसतं. वैभव नैव शाश्वतः अनित्यानी शरीराणी, वैभव नित्य शाश्वतः. वैभव काही शाश्वत नसतं, न एव शाश्वतः. वैभव टिकत नाही, कुणाचीच संपत्ती कधी टिकली नाही. मग नित्य सन्निहितो मृत्यू कर्तव्यो धर्मसंग्रह. माणसाने धर्मसंग्रहाचं कर्तव्य पार पाडलं पाहिजे. मृत्यू आपल्या बरोबरच आहे. मृत्यू कुणाला चुकला सांगा? माणसाने मृत्यूचं नित्य चिंतन करावं. मनुष्य धर्ममार्गावरच राहतो, धर्ममार्ग सोडूच शकत नाही. नित्य मृत्यूचं चिंतन आपल्या अंतःकरणात पाहिजे. मी कधी मरू शकतो हे जाग राहिलं की मनुष्य धर्मानच वागतो, धर्म सुटतच नाही त्याच्याकडून. नाथ महाराजांच्या चरित्रातली कथा सांगतात. एक माणूस नाथ महाराजांकडे गेला, तक्रार करायला लागला, सगळं रडगाणं. भाऊ माझ्याशी नीट वागत नाही, मुलगा मनासारखा वागत नाही, मुलगी भलतच काहीतरी बोलते, बायको मी म्हणल्याच्या विरुद्धच करते, गाव सगळं माझ्या विरोधात आहे, मी कसंही वागलो तरी लोक मला विरोध करतात, मी काय करू? नाथ महाराज त्याला म्हणाले, बाबा तू काय करायचं ते तुला नंतर सांगतो, पण आधी हे लक्षात घे की उद्या संध्याकाळच्या आत तू मरणार आहेस. उद्या दुपार झाली की तुझं मरण आहे, आणि तू कशाला एवढा विचार करत बसला? तो म्हणला, असं काय बोलता? तो म्हणले, मला कळतं म्हणूनच मला विचारायला आलास ना.
उद्या दुपारी तू मरणार आहेस, जेवण झालं की तुझं मरण आहे बघ, दुपारी मरणार. हे ऐकल्याबरोबर त्याला वाईट वाटलं. आता उद्या मरणारच आहे, करू काय? घरी गेला, बायकोला म्हणाला असं असं सांगितलंय, उद्या मरायचंच आहे, तू म्हणत होतीस ना तो दागिना घ्यायचा म्हणून, घेऊन टाक, कशाला आता मरताना तुला नाराज करू. मुलाला सांगितलं तुला धंद्याला पैसे पाहिजेत म्हणून भांडण झाले ना, घे बाबा पैसे, मला उद्या मरायचंच आहे, हे काही मी बरोबर घेऊन जाणार आहे, तुझ्या करताच कमावलं होतं, घे पैसे. भावाला सांगितलं तुझं माझं जमिनीवरून भांडण झालं होतं, तुला ती जमीन पाहिजे होती ना, घेऊन टाक, मी काही जमीन घेऊन जाणार आहे का बरोबर, कशाला असा द्वेष घेऊन मी मरू, तुला जी जमीन पाहिजे ती घेऊन टाक, काही प्रश्न नाही. गावातल्या लोकांना सांगितलं माझी जमीन तुम्हाला मंदिराकरता पाहिजे म्हणून तुमचा माझा विरोध आहे ना, मला द्यायची नव्हती, तुम्ही कुठेही मंदिर बांधा, पण आता उद्या मरायचं तर मरता मरता चांगलं काम करून मरतो, माझी जमीन मंदिराला देवाकरता दिल्याचं समाधान मला लागेल, घेऊन टाका ही अर्धा एकर जमीन, मंदिर बांधा त्याच्यामध्ये. झालं, घरी आला, संध्याकाळ झाली, उद्या मरायचंय, उद्या मरायचंय, उद्या दुपारी मी मरणार. रात्री डोळा लागला नाही, मग मरायचं ते तर भजन करत मरू, रात्रभर भजन करत बसला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठला, चला आज पुण्यतिथीचा दिवस, आपला अंतिम दिवस आज, सगळ्यांना भेटून आला, सगळ्यांशी चांगलं बोलून आला, येतो बर का, कृपा राहू द्या, माझ्याकडून आतापर्यंत काही चूक झाली असेल तर क्षमा करा, एखाद्या वेळेला काहीतरी शिवी दिली असेल मी, क्षमा करा, माझ्याबद्दल वाईट भावना ठेवू नका, करत सगळं आला. दुपारी बायकोने सांगितलं जेवण ताट मांडलंय, मांडलंय म्हणलं की धड झालं, जेवण झालं की मरायचंय, झालं जेवण झालं, आता मरायचं म्हणून स्वतःच मांडी घालून बसला, बसल्या बसल्या मरावं असं म्हणून मांडी घालून बसला, देवाचं ध्यान करायला लागला, ध्यानात गुंतून गेला, दुपार उलटून गेली, संध्याकाळ उलटून गेली, मेलाच नाही. संध्याकाळ झाल्यानंतर उठला, बघतो तर सगळं आहेच आहे, मी काही मेलो नाही, काही नाही, पण त्याला वाटलं मरून भूत होऊन बघत असलो तर. बायकोला विचारलं मी जिवंत आहे का मेलेला आहे का? बायको म्हणाली तुम्हाला काही कळतं की नाही, तुम्ही जिवंत आहेत, मरायची भाषा करता कशाला, मी जिवंत आहे. जिवंत आहे म्हणल्यावर तिरमिरीत उठला, नाथ महाराजांचं घर गाठलं, अरे संत आहे का कोण आहेत, खोटं बोलताना काही कसं वाटत नाही. नाथ महाराज म्हणाले काय झालं? त्यांनी सांगितलं अहो तुम्ही म्हणाला होता काल मला की तू उद्या दुपारपर्यंत मरशील म्हणून मी मेलो नाही ना. मग नाथ महाराज म्हणाले बरं झालं ना, मग तक्रार कशाची आहे, मरावी इच्छा आहे काय, मेला नाहीस ना, मग आनंद मान ना, मी मेलो नाही याचा, तक्रार कशाची. तो म्हणला नाही नाही, तुम्ही म्हणाला होता असं असं उद्या दुपारपर्यंत मरशील, बाकीचे प्रश्न नंतर, मग आता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. नाथ महाराज म्हणाले आता प्रश्न काय आहे सांग. तो म्हणाला प्रश्न आता शिल्लकच राहिला नाही. नाथ महाराज म्हणाले त्याच्याकरताच मी तुला सांगितलं उद्या दुपारी मरणार आहेस. मरणाचा विचार मनात आला की जीवनात प्रश्न निर्माण होत नाही, मरण आपल्या कायम जवळ आहे याचा विचार माणसाने केला पाहिजे. कर्तव्यो धर्मसंग्रह. जांबुवंतांनी सांगितलं अरे मरायचं तर आहेच आहे, पण हा देह असा टाकू नका बाबांनो, त्याच्यापेक्षा प्रयत्नामध्ये आपला देह पडला तर बरं होईल, मरण्याची भाषा करू नका. तिथं जवळ गुहेमध्ये संपाती राहत होता. संपातीने ते ऐकलं आणि संपाती म्हणाला नाही नाही, भाषा मरायची नाही, तुम्ही मराच, फक्त एक काम करा, मरताना क्रमाक्रमानं मरा, सगळे एकाच दिवशी मरू नका. मग 2-2 दिवसांनी एक एक मरा. का? कारण मला एक अन्न एक वानर 2 दिवस पुरतं खायला. तुम्ही मेलात की मी तुम्हाला खाईन, बरेच दिवस झाले मी असा इथं पडलेलो आहे, मला माहिती नाही आहे किती दिवस झाले ते, मला भूक लागलेली आहे आणि आता मला मरायचंय, मला भोजन पाहिजे, भूक लागलेली आहे, आणि एवढे वानर तुम्ही समोर माझ्या आहेत, सगळ्यांना मी मारत बसलो तर मला शक्ती पुरणार नाही, त्याच्यापेक्षा तुम्ही मरा, 2-2 दिवसांनी मरा, म्हणजे वर्षभर मला अन्न पुरल. कोण आहे म्हणून विचारलं. संपाती समोर आला. भावार्थ रामायणामध्ये असा उल्लेख आहे की संपाती एकदम वानरांशी बोलला नाही तुम्ही मरा म्हणून, वाल्मिकी रामायणात आल्याप्रमाणे. संपाती तिथं जवळ आला आणि जवळ आल्यानंतर यांना मारण्याच्या उद्देशाने आला, आणि जवळ आल्यानंतर या वानरांची चर्चा त्यांच्या कानावर पडली. काही वानर जांबुवंताला म्हणत होते काय आपलं दुर्दैव आहे की आपण प्रभू कार्यामध्ये मदतीला येऊ शकलो नाही, देवाने आपल्याला काही काम सांगावं ना आपण काम करू शकलो नाही, काय जीवन जगण्यात अर्थ आहे आपला.
आपल्यापेक्षा तो जटायू बरा की ज्यांनी भगवंताच्या मदतीकरता आपला प्राण दिला, हे जटायूचं नाव कानावर पडल्याबरोबर संपाती सावध झाला. तो म्हणाला, जटायू बद्दल बोलणारे तुम्ही कोण आहेत रे? मग यांनी सगळा इतिहास सांगितला. संपातीने विचारलं, कोण तुम्ही? असे असे. इथं कशा करता आला? अमुक अमुक. कोण आहेत ते? रामचंद्र प्रभू. हे सगळं कळल्यानंतर संपातीला आनंद वाटला. संपाती म्हणाला, बरं झालं तुम्ही माझ्याजवळ आलात. मग संपाती कोण, कसा, याचा विचार भावार्थ रामायणाने फार विस्ताराने सांगितला आहे. विनितेची ही दोन मुलं, दोघेही सामर्थ्य संपन्न. दोघांचंही असं होतं म्हणे, पृथ्वी त्या सूर्याला प्रदक्षिणा करावी म्हणून हे दोघेही बाहेर पडले. सूर्य जसा जवळ आला तसं ते तापायला लागलं म्हणून जटायू परत आला. संपाती पुढे गेला. पुढे गेल्यानंतर त्या सूर्याच्या तेजानं त्याचं सगळं जळून गेलं, पंख जळून गेले. तो खाली पडला. तो एका ऋषींच्या आश्रमामध्ये पडला. त्या ऋषींचं नाव आहे चंद्रमा ऋषी. त्या ऋषींच्या आश्रमामध्ये तो खाली पडला. त्या ऋषींनी त्याच्यावर औषधोपचार केले, त्याचा जीव वाचवला, त्याला बरं केलं. पण उडण्याची शक्ती राहिली नाही, अपंग होऊन राहिला. संपातीनं ही जटायूची आणि स्वतःची कथा त्या सगळ्यांना सांगितली आणि त्यांना सांगितलं, ठीक आहे म्हणे, तुम्ही ज्या कामाकरता निघालात मी तुम्हाला थोडी मदत करू शकतो. काय मदत करणार? वानरांनी विचार केला, याच्या पंखात बळ नाही, हा आपल्याला काय मदत करणार आहे? त्यांनी सांगितलं, तसं नाही म्हणे, मला थोडं उंच जिथं जागा आहे त्या अशा छोट्याशा टेकडीवर घेऊन चला. वानरांनी तिथपर्यंत नेलं. त्यांनी बारीक दृष्टी करून बघितलं, म्हातारा झालेला आहे, बारीक दृष्टी करून बघितलं आणि त्यांनी सांगितलं, मला पलीकडे एका उपवनामध्ये सीता बसलेली दिसते आहे. हे त्यांनी अलीकडच्या तीरावरून सांगितलं. कसं सांगितलं त्याचं उत्तर वाल्मिकी रामायणाने देताना असं सांगितलंय की गिधाडांची नजर फार तीक्ष्ण असते. गिधाडाला फार लांबचं दिसू शकतं. एक साधी घार बघा, आपण घार, गिधाड या वर्गातलीच घार आहे. हे घार बघा, उंच आकाशामध्ये हिंडते, अगदी बारीक आपल्याला ती दिसते, इतकी उंच ती असते, खूप बारीक दिसते, उंच उंच नुसता काळा ठिपका आपल्याला आकाशामध्ये दिसतो. आपले डोळे इतके मोठे असूनही आपल्याला उंच घार फक्त ठिपक्या एवढी दिसते, पण त्या घारीला मात्र तितक्या उंचीवरूनही जमिनीवर फिरणारा एखादा उंदीर बारीकसा तो पटकन दिसतो. ती तिथून येते आणि त्या उंदराला पकडते. गिधाडांची दृष्टी तीक्ष्ण असते, गंधर्वांचा काम तीक्ष्ण असतो. असं प्रत्येकाचं काय 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 तीक्ष्ण असतं हे रामायणाने सांगितलंय. गंधर्वांचा काम तीक्ष्ण आहे, गिधाडांची दृष्टी तीक्ष्ण आहे. अर्थात हे सगळं कुणाचं काय तीक्ष्ण असताना सगळ्यांचं सांगितलंय, पण माणसाचं काय तीक्ष्ण आहे हे कुठंच सांगितलं नाही. म्हणून त्याचं उत्तर एवढंच आहे की माणसाचं फक्त अज्ञान तीक्ष्ण असतं. जीव अज्ञानाशिवाय जीवाकडे काय तीक्ष्ण आहे? काहीच नाही. संपातीने सांगितलं, मी समोर बसलेली ती बघतो आहे, बरं वाटलं. मग त्याने विचारलं, जटायूचं नाव तुम्ही घेतलं, कुठे म्हणे जटायू, तुम्हाला भेटला? मग त्यांनी सांगितलं, नाही म्हणे, रामकार्यामध्ये जटायूला मरण आलं, भगवंतानी स्वतःच्या हाताने त्याचे अंत्यसंस्कार केलेत, त्याला मोक्ष मिळाला. संपातीला खूप आनंदही झाला आणि त्याच्या बरोबरीनं खूप वाईटही वाटलं. जटायू संपाती म्हणाला, अरे अरे वाईट झालं, फार वाईट झालं. मग आता संपाती म्हणाला, मला थोडं समुद्राच्या जवळ घेऊन चला. कशा करता? रामायणाने काय उल्लेख केलेत बघा. संपाती म्हणतो, एवढ्याच करता की आता माझा भाऊ मेला, मला आता कळलं, पण त्याचा मोठा भाऊ, या नात्यानं मला आता त्याला तिलांजली जलांजली तरी दिली पाहिजे, श्राद्ध केलं पाहिजे त्याचं. जटायू पक्षी वर्गात आहे, संपाती पक्षी वर्गात आहे, पण संपाती श्राद्ध करतो. श्राद्ध करण्याची शास्त्राची आज्ञा आहे. लोक म्हणतात, नाही हो, वेळच होत नाही हो, आम्हाला त्या दिवशी सवडच नसते, रजा मिळत नाही. हे सगळं खरं आहे, पण माणसाच्या म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रतिबंधाचा विचार करून, अडचणीचा विचार करून शास्त्रांनी सगळे मार्ग आपल्याला सांगितलेले असतात. आपल्या जीवनाचा जेवढा सूक्ष्म विचार शास्त्र करतं, तेवढा सूक्ष्म विचार आपणही आपल्या जीवनाचा करू शकत नाही. शास्त्राने मुळातच असं सांगितलंय, मुळात शास्त्राचा विचारच असा आहे
श्राद्धे कुर्यात न विस्तारम. श्राद्ध मुळात विस्ताराने करण्याचा विषयच नाहीये. जेवढं संकोचाने शास्त्र करता येतं तेवढं श्राद्ध करता येतं, तेवढ्या संकोचाने श्राद्ध करायला शास्त्राने सांगितलं. गावातल्या सगळ्यांना श्राद्धाला जेवायला शास्त्राला मान्यच नाहीये. सगळ्यांना बोलवावं, जेवणावळी घालाव्यात, त्या निमित्तानं अन्नदान करणं हा नंतरचा विषय. पण श्राद्धाला खूप जणांना बोलवावं, पंक्ती उठवाव्यात, शास्त्राला हे मान्य नाही. श्राद्धे कुर्यात न अरे विस्तार करू नका श्राद्धाचा, श्राद्धाचा विस्तार करू नका. काय ज्या 2 ब्राह्मणांना तुम्हाला जेवायला बोलवायचं त्या दोघांनाच बोलवा, तिसरा बोलवू नका. तुम्ही आणि ते दोघे, कारण हा तुमच्या व्यक्तिगत भावनेचा विषय आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या संबंधाने आमच्या व्यक्तिगत भावना केंद्रित झालेल्या असतात, तेव्हा त्या भावनांना सार्वत्रिक करण्यामध्ये कोणतंही तात्पर्य नसतं. माझ्या मुलाबद्दलचं प्रेम माझ्या अंतःकरणात आहे. मी जगाला ओरडून सांगायचं कारण नाही माझ्या मुलावर माझं प्रेम आहे म्हणून. मला त्याची जाहिरात करण्याचं कारण नसतं. माझ्या घरातले विषय माझ्या घरापुरते मर्यादित असावेत. माझ्या भावना व्यक्तीबद्दलच्या माझ्यापुरता मर्यादित असाव्यात. वडिलांचं श्राद्ध आहे, माझ्या वडिलांबद्दलच्या ज्या काही भावना आहेत माझ्यापुरता मर्यादित आहेत. जेवढा संकोच श्राद्धाचा करता येईल तेवढा करावा असं शास्त्र सांगतं. विस्तार करू नका. माणसं म्हणतात नाही हो, पण त्याला सुद्धा 2-2.5 तास जातात, तेवढा वेळ मिळत नाही आम्हाला, तेवढा वेळ मिळत नाही, रजा मिळत नाही. नोकरी करता बाहेर गावी आम्ही कुठेतरी गेलेलो असतो, त्याच वेळेला नेमकी ऑफिसची काहीतरी परदेशातली, परगावातली, परराज्यातली काही कामं निघालेली असतात. कसं करावं आम्ही? शास्त्राने सगळ्याचा विचार केलाय. नवरा कामावर जातो, बायको कामावर जाते, तिने कधी सवळ्यातून श्राद्धाचा स्वयंपाक होत नाही. मग एक काम करा ना, हिरण्य श्राद्ध करा, पैसे द्या. नुसते जमत नसेल अमान्य श्राद्ध करा, ते नुसतं कोरडा शिधा द्या, हरकत नाही. एवढंही जमत नसेल नुसती दक्षिणा द्या, हरकत नाही. तेवढंही जमत नसेल 2 पेढे द्या, हरकत नाही. तेवढंही जमत नसेल घोटभर दूध द्या, हरकत नाही. याच्या पलीकडे जाऊन शास्त्र आपल्याला सांगतं की दूध देण्या इतकीही आमची ऐपत नाही. एखादा पेढा दुसऱ्याच्या हातावर टेकवावा एवढी आमची ऐपत नाही. आम्ही काही देऊ शकत नाही. शास्त्र म्हणतं देऊ शकत नाही ना तुम्ही, हरकत नाही, तरी तुम्हाला श्राद्ध करता येईल. काय करायचं? जेव्हा मला देण्याकरता माझ्याकडे काहीच नाही, 1 पैसा माझ्या खिशात नाही आहे आणि श्राद्ध तिथी आहे वडिलांची, काय करायचं? शास्त्र म्हणतं काही करू नका. दक्षिणेकडे तोंड करा, अंगातले कपडे काढा, दक्षिणेकडे तोंड करा, हात वर करा आणि ती दक्षिण दिशेला पितरांना ओरडून सांगा की आज तुमची श्राद्ध तिथी आहे, पण मी तुमचं श्राद्ध करू शकत नाही. माझा नमस्कार हेच तुम्हाला दिलेली तिलांजली आहे, असं म्हणून दोन्ही हात जोडून नमस्कार करा. श्राद्ध झालं, शास्त्र सांगतं. अजून किती सोपे उपाय सांगावेत हो, अजून किती सोपं करून द्यावं माणसाला शास्त्र. आपलं कर्तव्य आपल्याला पार पाडता यावं, आपण कर्तव्य पार पाडत नाही, त्याच्यातून पळवाटा शोधत असतो. शास्त्र म्हणतं हरकत नाही, आम्हीच तुम्हाला पळवाट काढून देतो ना, तुमच्या मनाने कशाला काढता तुम्ही? जटायूला तिलांजली दिली. संपातीला वाईट वाटलं. संपाती म्हणाला हरकत नाही, आता इथं सीता दिसली आहे, मला दिसली, मी तुम्हाला सांगितली, तुम्हाला बरं वाटलं. वानरांना आनंद झाला, सगळं खरं होतं. वानरांना ते दिसणार नव्हतं, कारण समुद्राच्या पलीकडचं वानरांना दिसेल कसं? ज्याचा त्याचा अधिकार असतो. तुम्ही काही प्रयत्न करा. संपातीच्या मनात हा विचार आहे की आता इकडं सीता आहे हे कळल्यानंतर वानर काहीतरी करतील, जातील येतील, नाही जमलं तर रामचंद्र प्रभूंना सांगतील की तिकडं सीता आहे पण समुद्रामध्ये आहे. कसं का असे ना, पण जिथून मला सीता दिसली तिथपर्यंत रामचंद्र प्रभू एक ना एक दिवस येतीलच येतील ना.
तेवढ्या करता, त्यांच्या दर्शनाकरता आता आपल्याला जिवंत राहायचंय. इतके दिवस जिवंत राहिलो आणि आयुष्याच्या शेवटी रामाची भेट होणार आहे, तर मरायचं काय कारण आहे? थोडे दिवस जिवंत राहो. संपत्ती म्हणाला हरकत नाही, तुम्ही प्रयत्न करा, सगळं चांगलं आहे, पलीकडे सीता आहे, फक्त एक अडचण आहे, 100 योजनांचा हा समुद्र आहे, तो तरुण पलीकडे तुम्हाला जावं लागेल, तो ओलांडून जावं लागेल. पण तिकडे सीता आहे, जिवंत आहे, रामाचं नाम घेते आहे, हे मला कळलं, ते मी तुम्हाला सांगितलं. आता प्रश्न होता, समुद्र उल्लंघन कोण करणार? कोणी समुद्राचं उल्लंघन करायचं? कोणी म्हणायला लागलं मी 100 योजन जाऊ शकतो, कोणी म्हणायला लागलं मी 20 जातो, कोणी म्हणायला लागलं मी 40 जातो. 11 सेनापती होते. सगळे म्हणायला लागले आम्ही जातो. अंगद म्हणायला लागला मी जातो, एका उड्डाणामध्ये मी पलीकडे पोचीन, पण परत येईन का नाही माहित नाही. जांबुवंत म्हणाला तसं तुला करता येणार नाही, तसं नाही तुला करता येणार. का? कारण तो आमचा राजपुत्र आहेस. कोणत्याही युद्धाच्या आघाडीवर एकदम राजपुत्राला पाठवता येत नसतं, आम्ही तुला पाठवू शकत नाही. मग काही जणांनी सांगितलं जांबुवंताला तुम्ही प्रयत्न करा. जांबुवंत म्हणाला अरे मी केलाही असता, पण म्हातारा झालो, आता मला एका उडीत जाता येणार नाही, मध्ये काही विश्रांतीची व्यवस्था तुम्ही केली तर मी जाऊ शकेन. बघा म्हातारा झाल्यावरही त्याचं म्हणणं हे आहे, एका उडीत जाणार नाही, पण मध्ये काहीतरी माझ्या विश्रांतीची व्यवस्था झाली पाहिजे, एखाद्या पर्वतावर झाली पाहिजे, तिथं काहीतरी मला थोडा वेळ विश्रांती मिळाली पाहिजे, चहाचा एखादा कप मिळाला, थोडे काही पोहे मिळाले पाहिजेत, उपीट मिळालं पाहिजे, 4-2 वडे मिळाले पाहिजेत, मग पोटात गेलं की असं नाही. तो म्हणाला मी जाईन, पण मध्ये थोडी व्यवस्था झाली पाहिजे. आणि मग जांबुवंतांनी सांगितलं गेलोही असतो, माझं सामर्थ्य तसं समजू नका, म्हणून जांबुवंतांनी आपलं सामर्थ्य सांगितलं. जांबुवंत म्हणाला आता मी म्हातारा झालोय, पण ज्या वेळेला मी तरुण होतो त्या वेळेला मी एकदा उड्डाण केलं की 21 वेळेला पृथ्वी प्रदक्षिणा करून खाली बसत असे, असं माझं सामर्थ्य होतं. हे 100 योजनाचा समुद्र घेऊन काय बसलाय तुम्ही? हे सगळं झालं. मग आता कोण जाणार प्रश्न निर्माण झाला. आणि मग जांबुवंतांच्या लक्षात आलं सगळेजण म्हणतायत मी एवढं जाईन तेवढं जाईन, पण अजून एकाच्या मुखातून काहीच आलं नाही. कुठे शोध घेतला, मारुतीराय बाजूला बसले होते. रामायणाने फार गोड वर्णन केले त्याचं. वाल्मिकी रामायण फार सुंदर वर्णन आलंय, गोड शब्दात वर्णन आहे. मारुतीराय बाजूला उभे होते. एका बाजूला शांत चित्तानं ते उभे होते. तूष्णीमेकांतमाश्रित्य हनुमान किम न जल्पसी. त्याच्या बाजूला जाऊन जांबुवंत म्हणाले बाबा एका बाजूला शांत चित्तानं उभा आहेस, तू काही बोलत नाहीस, काहीतरी बोल ना, तू काहीतरी बोल, तू काय करू शकशील. मारुतीराय शांत बसले होते. त्यांच्या मनामध्ये विचार वेगळे चालू होते. मारुतीराय विचार करतात काय गंमत आहे, ज्यांच्या दर्शनाकरता मी असा थांबलो होतो त्यांची ओळख पटली, ते माझे स्वामी आहेत हे मला पटलं. कारण ते सुग्रीवाची पहिली भेट झाल्यानंतर तिथंच त्या दोघांची ओळख पटली होती. ती कशी पटली, काय पटली याचा विचार भावार्थ रामायणामध्ये आपण बघून घ्या. रामचंद्रांना मारुतीरायाची ओळख पटली, मारुतीरायाला ते एका बाणामध्ये 7 तालवृक्ष मोडले, त्याच्यातही ते मारुतीरायांना ओळख पटली, सगळं ते झालं होतं. मारुतीराय विचार करतात काय करावं, विषण्ण झालेले आहेत. मनामध्ये विचार आहे की काय आपण इथं येऊन थांबलो, समोर आपल्याला समुद्र दिसतो आहे, पलीकडे जाणं आवश्यक आहे, पण जाता येत नाहीये, माझ्यातही ते सामर्थ्य आहे असं मला वाटत नाही. आणि मनामध्ये विचार असा की काय करावं, रामचंद्र प्रभूंना आपली काहीही मदत झाली नाही, व्यर्थ आपण जन्माला आलो, व्यर्थ. कशी गंमत आहे बघा. मी पुन्हा एकदा विचाराकडे येतो. विचार करण्याची दिशा कशी आहे. आपण काय विचार करतो, मी इतके दिवस देवाचं नामस्मरण करतोय, देव अजून मला मदत करत नाही. देवाने आपल्याला मदत करावी अशी आपल्या प्रत्येकाची अपेक्षा आहे, अंशतः ती खरी आहे.
पण कधीतरी हाही विचार केला पाहिजे की त्याने आपल्याला किती मदत केली याच्यापेक्षा आपण किती वेळेला त्याच्या मदतीला पडलोय. आपण किती वेळेला देवाला मदत केली आहे, त्याच्या कार्यामध्ये आपली किती उपयुक्तता सिद्ध झालेली आहे. कोणी करत नाही असा विचार. मारुतीराय तसा विचार करतात. माझा काय उपयोग झाला, देवाला मारे म्हणून निघालो होतो मी, मला सीता कशी आहे सांगा, अंगठी द्या आणि प्रसंग सांगा, जणू काही मला प्राप्त होणार होती अशा आविर्भावात मी निघालो होतो. काय उपयोग झाला सगळ्याचा, काही करू शकलो नाही. निराश झालेले मारुतीराय एका बाजूला बसले. जांबुवंत जवळ गेले. जांबुवंताने विचारलं, बाबा असं का बसलास? तूष्णीम एकांतमाश्रित्य हनुमत किम न जल्पसी. बाबा तू काही बोलत का नाहीस, काहीतरी बोल, असं शांत बसू नकोस. अरे तू तर आमच्या सगळ्यांमध्ये विराग्रणी आहेस, तू सगळ्यांमध्ये मोठा आहेस, सगळ्यांमध्ये सामर्थ्य संपन्न आहेस, आणि सगळ्यात सामर्थ्य संपन्नच जर असे हातपाय गाळून बसला तर आपल्या बरोबर येणाऱ्या वानरांनी कुणाच्या तोंडाकडे बघून पुढे जायचं? उठ, असं बसून राहू नकोस. अरे जन्माला आल्याबरोबर सूर्याला गिळंकृत करण्याकरता तू सूर्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणारा आज एक समुद्र मध्ये आला तर हातपाय घालून बसतोस. काय म्हणावं तुझ्या सामर्थ्याला? तुझं हे असं बरोबर नाही. म्हणून त्यांनी सांगितलं, उठ, निराश होऊ नकोस, डोळे पुस, जागा हो, बघ तू कोण आहेस ते. उत्तिष्ठ हरी शार्दूल लंघयस्व महार्णवम पराही सर्वभूतानाम हनुमन्या गतिस्तव. जांबुवंतांनी उपदेश केला, उठ 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 बाबा, मारुती उठ, अरे तू कोण आहेस याची जाणीव करून घे. आणि मग जांबुवंतांनी मारुतीरायाला त्याचा सगळा पूर्व इतिहास सांगितला. आणि त्या पूर्व इतिहासामधून मारुतीकडून ऋषींचा झालेल्या अपमानातून त्यांना प्राप्त झालेला जो शाप की तुझं सामर्थ्य तुझं विस्मरणात जाईल, उशाप मागितल्यावरून तुला तुझ्या जेव्हा पूर्व जन्माची किंवा तुझ्या जन्माचा इतिहास जो कोणी सांगेल त्यावेळेला तुझं सामर्थ्य जागृत होईल. या उशापातून जांबुवंतांनी त्याचा पूर्व इतिहास त्याला सांगितला. त्याच्यातून मारुतीरायांचं सामर्थ्य जागृत झालं. मारुतीराय उठले, सामर्थ्याची जाणीव झाली, वानरांकडे आले, सगळे हातपाय गाळून बसले होते. मारुतीराय म्हणाले, आता चिंता करू नका, मी आलो ना, हम है तो सब मुमकिन है. अरे आम्ही आहोत तर सगळं शक्य आहे, काय तुम्ही चिंता करता, विचार करू नका, मी आलो ना आता. अरे हा समुद्र काय आहे, चूळभर पाण्याचा एवढा तुम्ही त्रास काय म्हणून घेता? हे काही फार मोठं पाणी नाही, चुळीतलं पाणी जेवढं असतं तेवढा समुद्र आहे, एवढं काय त्याच्यात? जे मारुतीराय म्हणत होते आपल्याला शक्य नाही, पण सामर्थ्याची जाणीव झाल्यानंतर तेच कार्य किती क्षुल्लक वाटायला लागतं. चिंता करू नका, आता रावणाची चिंता करू नका. अरे एक रावण काय, असे हजारो रावण माझ्या समोर उभे राहिले तरी आता चिंतेचं कारण नाही. न रावण सहस्त्रम्य युद्धे प्रतिबलम भवेत. हजारो रावण माझ्या समोर उभे राहिले तरी आता चिंतेचं काही कारण नाही. आपल्या सामर्थ्याची आपल्याला जाणीव नसते, ती कुणीतरी करून द्यावी लागते, एवढंच आहे. ते पंचतंत्रात कथा आहे. एका गुराख्याला रानामध्ये एक सिंहाचा छावा सापडला. गुराखी होता, शेळ्या चारायला रानात गेला होता. रानातून संध्याकाळी परत येताना एक सिंहाचा छावा कुठे जाळीमध्ये त्याला अडकलेला दिसला. त्यांनी तो सोडवला. अडकला असेल, काही झालं असेल, तो घेऊन घरी आला. शेळ्यांमध्ये त्या सिंहाच्या छाव्याला ठेवलं. तो छावा त्या शेळ्यांबरोबर वाढायला लागला, दूध पिऊनच राहायला लागला. हळूहळू मोठा झाला. आता सिंहाच्या शरीराची वाढ जास्त असते, मोठा झाला, पण त्याला त्या शेळ्यांमध्ये राहून असं वाटायला लागलं की आपण शेळीच आहोत. तो तसाच आवाज काढून बोलायला लागला, तशाच पद्धतीचं त्याचं वर्तन सुरू झालं. गवतच खायला लागला, दूधच प्यायला लागला, चांगला मोठा झाला. एके दिवशी त्या शेळ्यांबरोबर तो त्या गुराख्याबरोबर त्या शेळ्यांबरोबर तो गेला रानामध्ये चरायला. सगळ्या शेळ्या चरत असताना एक दुसरा सिंह आला आणि त्या शेळ्यांवरती त्याने आक्रमण केल्याबरोबर त्या शेळ्या इतस्ततः पळायला लागल्या जीव वाचवण्याकरता. हाही सिंह पळायला लागला. तो बाहेरून आलेला सिंह विचार करतो की अरे हा का पळतोय, हा सिंह आहे माझ्यासारखा आहे, मग हा का पळतो? हा धावत गेला, त्याला पकडलं, त्याला विचारलं, तू का पळतोस? शेळ्या पळतात मला घाबरून बरोबर, तू का पळतोस? तो म्हणला, नाही हो, मला सोडावं, मी शेळी आहे. म्हणलं, तू शेळी नाही, सिंह आहे. नाही नाही, तू सिंह आहेस. नाही नाही, मी शेळी आहे, मला मारू नका. मी काय तुमचं गोड मारलंय, मला नका मारू, माझं मांस एवढं गोड नाही. सिंहच म्हणतो.
या बाहेरून आलेल्या सिंहाने त्याला कानाला धरलं, तळ्याच्या जवळ नेलं, आपलं प्रतिबिंब दाखवलं, हे बघ हा मी, हा तू, काय फरक आहे? तो म्हणाला हा बरोबर आहे, तुमच्यासारखाच मी दिसतो. मग तू सिंह आहेस? मग यांनी डरकाळी फोडली. तो म्हणला बोल असं मोठ्या आवाजात बोल. तो म्हणला नाही हो, येत नाही. नाही नाही डरकाळी फोड. मग त्यांनी डरकाळी फोडल्यावर मग तो म्हणायला लागला आता माझ्या समोर कोण येतो ते पाहतो. आपलं विचार करा, वेदांताच्या दृष्टीनं तत्वमसी महावाक्याने जो बोध आपल्याला होतो ते काही बाहेरचं सामर्थ्य येऊन आपल्याला ते तत्वज्ञान कळतं काय? आपल्यातच असतं. मी परब्रह्म आहे अशा पद्धतीचा बोध आपल्याला होतो. ते परब्रह्म काय बाहेरून येतं काय? आपण असतोच, फक्त आपल्याला अज्ञानानं ते कळत नसतं. सद्गुरू फक्त कानाला धरून बाजूला उभं करतात, तू तोच आहेस, लक्षात कसं येत नाही तुझ्या? आणि मग आपल्याला कळतं हा बरोबर आहे, हे असं होतं. मारुतीरायला जांबुवंतांनी आठवण करून दिली. मारुतीराय म्हणाले आता चिंता करण्याचं कारण नाही. मारुती नाही निघणार, सगळे देव आकाशामध्ये जमा झालेत, चला आता कार्य संपन्न होणार. मारुतीराय निघाले, काठापर्यंत आले, सगळ्यांना त्यांनी आश्वस्त केलं आता चिंता करण्याचं कारण नाही. मी जाऊन येतो, सगळं कार्य संपन्न करून येतो. देवांनी पुष्पवृष्टी केली, सगळ्यांनी मारुतीरायांचं अभिनंदन केलं. सगळ्यांना मारुतीबद्दल इतका अभिमान वाटला, सगळ्यांनी मारुतीरायाच्या नावाचा गजर केला. पण मारुतीचं असं होतं, सगळे मारुतीरायाचा जय जयकार करतात, पण मारुतीराय मात्र रामाचा जय जयकार करतात. झालं, आले तिथपर्यंत. तिथून मारुतीरायाने जे उड्डाण घेतलं, निघाले. सगळ्या अडचणी संपल्या नाही. लंकेला जाईपर्यंत मारुतीरायाला अडचणी आहेत. एक एक अडचण येतेच आहे. मध्ये मध्ये पर्वत येतात, त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतात. मारुतीराय पर्वताला पायानं दाबून टाकतात. तो पर्वत एकदम पाताळात जाईल असं सामर्थ्य मारुतीरायांचं आहे. मारुतीराय निघालेत, पर्वत मध्ये 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 येत आहेत. मारुतीराय त्या पर्वताला खाली दाबून टाकतायत. पुढे जाण्याचा विचार त्यांच्या ठिकाणी आहेच आहे. 100 योजनांचा हा समुद्र हा दूर करायचा आहे. मारुतीराय निघालेले अडचणींवर मात करत 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 त्यांचा पुढचा प्रवास चालू आहे. एक मैनाक पर्वत मध्ये आला. बाकीचे पर्वत वेगळे आहेत, हा मैनाक पर्वत वेगळा आहे. मैनाक पर्वत हा सोन्याचा पर्वत आहे. तो वर आला. त्यांनी मारुतीरायाला सांगितलं बाबा मी काही तुला प्रतिबंध करण्याकरता वर आलेलो नाही. मग तुझ्या वडिलांचे माझ्यावर काही उपकार आहेत, त्यांनी माझा जीव वाचवलेला आहे, त्यामुळं मला तुझ्या कामामध्ये काही मदत करता आली तर मला बरं वाटेल. तुझ्या वडिलांचा भाऊ समज, काका समज, आणि 1-2 मिनिटं माझ्याकडे ये, विश्रांती घे आणि मग पुढे जा. मारुतीरायांनी सांगितलं काका तुम्ही मला आमंत्रण दिलं त्याबद्दल मी तुमचा खूप आंतरिक आभारी आहे, परंतु जे कार्य मी हाती घेतलंय, ज्यांचं काम हाती घेतलंय, मला विश्रांती माहिती नाही. जोपर्यंत मी माझं काम पूर्ण करून येत नाही तोपर्यंत मी इथं थांबू शकणार नाही. मारुतीरायांनी नाईलाज म्हणून सांगितलं नाही बाबा थांबू शकत नाही. मैनाक पर्वतांनी सांगितलं ठीक आहे. मैनाक पर्वत म्हणतात मी एवढ्या आदराने तुला बोलवतोय आणि तू नाही म्हणतोस. कुणीतरी आपल्याला आमंत्रण द्यावं, आपण नाही म्हणावं, समोरच्या माणसाला वाईट वाटणार की नाही. मैनाक पर्वतावरच्या चेहऱ्यावरची ती रया पाहून मारुतीराय म्हणाले ठीक आहे, मी काही थांबू शकत नाही, पण मी एक काम करतो, मी फक्त तुमच्या
पर्वतावर नुसता पाय लावतो आणि पुढे जातो. मी थांबणार नाही, मी तुमचा आधार घेणार नाही, मला काही करायचं नाहीये, फक्त तुम्हाला वाईट वाटू नये म्हणून नुसता पदस्पर्श करतो. मारुतीरायांनी पदस्पर्श केला, तिथून निघाले. मध्ये एक अजून संकट आलं. सुरसा नावाची एक राक्षसीण आहे, ती मध्ये आडवी आली. समुद्रावरून जाणाऱ्या मोठमोठ्या पक्ष्यांना ती मारत असे, पण तिच्या मारण्याची पद्धत अशी होती, वरून जाताना सावली पडली की ती सावली पकडत असे, सावली पकडून त्याला खाली खेचत असे, मारत असे. ती सुरसामध्ये आली. मारुतीरायांना मारण्याचा प्रयत्न केला. मारुतीरायांनी सांगितलं, मी मरतच नाही, तू चिंताच करू नकोस. मारुतीराय म्हणाले, ठीक आहे, मला तू पुढे जाऊ देणार नसतेस, खाली तरी येतो. खाली आले. तिच्या चेहऱ्यावर लत्ता प्रहार केला, ती बाजूला झाली. तिथून पुढे मारुतीराय निघाले. अजून एक मध्ये संकट आडवं आलं. या सर्पांची माता ती एक आडवी आली, पण ते देवांनी निर्माण केलेलं, परीक्षा घेण्याकरता केलेलं विघ्न होतं. सुरसेला सुद्धा देवानीच पाठवल्याचं वर्णन वाल्मिकी रामायणात आहे बरं का. ते हेही वर्णन आले की ती सुरसा खाण्याकरता तिने तोंड मोठं केलं. मारुतीराय तिच्यापेक्षा मोठे झाले, मग तिने अजून मोठं केलं, तिच्यापेक्षा मोठे झाले, मग पटकन मारुतीने लहान रूप धारण केलं, तोंडात जाऊन परत आले. असं सगळं वर्णन आहे. बुद्धिमान आहेत शेवटी. सुरसामध्ये आली, सिंहिकामध्ये आली, ती छायेला धरून खाली पाडणारी, तिला मारुतीरायाने मारलं. सुरसेच्या तोंडात जाऊन आले. मैनाक पर्वताचं समाधान केलं. अनेक पर्वतांना फक्त लाथेनी खाली पाताळात बुडवून टाकलं. असं करत 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 मारुतीराय लंका द्वीपावर येऊन पोचले. रामायणांमध्ये वर्णन अशी आहेत. वाल्मिकी रामायण म्हणतं मारुतीराय तिथून निघाले, लंका द्वीपावर आले. पण नाथ महाराजांनी तसं म्हणलेलं नाही आहे. नाथ महाराज म्हणतात मारुतीरायने असं उड्डाण केलं, पलीकडे गेले, पण त्यांच्या वेगानं ते लंका अलीकडेच राहिली, ते पलीकडे गेले, लंकेच्या पलीकडे जाऊन पोचले, म्हणून त्याला पडलंका असं म्हणतात. लंकेच्या पलीकडे एक पडलंका आहे म्हणे. काही आहे, पलीकडे गेले. ते नाथ महाराजांनी वर्णन केलंय. काही काही वेळेला काही काही जणांना अशी कामं मिळतात की ती त्यांच्या सामर्थ्यापुढे क्षुल्लक असतात. काही काही वेळेला अधिकार कमी पडतो, काही काही वेळेला अधिकार बरोबर येतो, काही काही वेळेला अधिकार जास्त होतो. मारुतीराय पलीकडे गेले. पलीकडे रावणाच्या एका बहिणीचं राज्य चालू होतं. ते महिला राज्य होतं. तिचं नाव होतं क्रौंचा. क्रौंचा तिचं नाव आहे. ते आता हे मला सांगायला वेळही नाही आणि त्या अर्थाने आता मला रामायण सांगायचंही नव्हतं. पण रामायणाचा अर्थ लावत असताना मा निषाद प्रतिष्ठाम त्वमगम शाश्वती समहा यत्क्रौंच मिथुनादेकम अवधिक काम मोहितम, हा जो रामायणातला महत्वाचा श्लोक किंवा वाल्मिकींच्या तोंडातून प्रकट झालेला पहिला श्लोक आहे, याच्यामध्ये यत्क्रौंच मिथुनादेकम अवधिक काम मोहितम, याच्यामध्ये हा क्रौंच शब्द, ती क्रौंचा आणि हा क्रौंच असं बहीण भावाचं नातं सांगून यत क्रौंच मिथुनादेकम अवधिक काममोहितम, काममोहित झालेला क्रौंच पक्षी म्हणजे रावण, असं त्या एका श्लोकामध्ये सगळं रामायण कसं बसतं याचाही विस्तार एका रामायणामध्ये आलाय. गंमत आहे, पण आता त्याचा विस्तार करायला आपल्या जवळ वेळ नाही. मा निषाद प्रतिष्ठाम त्वमगम शाश्वती समहा यत क्रौंच मिथुनादेकम अवधिक काममोहितम, काममोहित झालेला क्रौंच म्हणजे रावण, त्याला ते कसं मारलं वगैरे हे सगळं चिंतन त्या श्लोकामध्ये एका श्लोकात रामायण आलंय असं सांगितलं जातं. त्या श्लोकाचा अर्थ करताना तसा केलाय. पुष्कळ आहे, वेगवेगळे अर्थ त्या श्लोकाचे केलेत. ती क्रौंचा होती, ते सगळं महिला राज्य होतं. नाथ महाराज म्हणतात मारुती तिकडे गेले, त्या सगळ्या राज्याला उद्ध्वस्त केलं आणि तिथं एक म्हातारी शेवटी शिल्लक राहिली. मारुतीने तिला विचारलं, हे महिलांचं राज्य आहे, मी भलतीकडे आलोय, ही लंका कुठे आहे? त्या म्हातारीनं सांगितलं, अरे पुढं आलास बाबा, थोडा मागे जा. मग मारुतीराय पुन्हा मागे आले.
लंकेच्या दारात मारुतीराय आले. लंकेच्या दारामध्ये एक लंकिणी नावाची एक राक्षसीण बसलेली होती. मारुतीराय विचार करतात, आपण जर आता लंकेमध्ये गेलो तर सगळाच गोंधळ निर्माण होईल, मग आपल्याला एकदम कोणी जाऊ देणार नाही, मग काय केलं पाहिजे. मारुतीराय विचार करतात, रात्रीच्या वेळेला आपण जर गेलो तर आपल्याला एकदम आत जाता येईल. म्हणून मारुतीने रात्र होऊ दिली. संध्याकाळी अगदी चिलटासारखं बारीक रूप मारुतीरायांनी घेतलं आणि जाताना तरी सुद्धा लंकिणीने त्यांना पकडलं. लंकिणीने पकडलं. गंमत कशी आहे बघा. लंका कशी असू दे, रावणाची असू दे, काही बाकीचा सगळा वाईट चांगला नंतरचा विश्वास आहे, पण सुरक्षेचं कडं कसं असावं. एक चिलट सुद्धा आत जाऊ शकत नाहीये लंकेमध्ये. इथं आमच्याकडे त्यांचं स्वागत होतं, त्यांना राहायला घरं मिळतात, त्यांना इथल्या देशाचा अस्तित्वाचा त्यांना काहीतरी पुरावा मिळतो, नागरिकत्वाचं प्रमाणपत्र मिळतं, आणि हे सगळं करणारे स्वकीय असतात. लंकिणी ही काही लंकेतली नाही. खरं म्हटलं तर ती ब्रह्मदेवाच्या शापामुळे लंकिणी झालेली आहे. तिला लंकेबद्दल काहीही प्रेम नाही आहे. लंकेबद्दल प्रेम नसणारी लंकिणी दुसऱ्या मारुतीरायासारख्या बारीक रूपामधल्या एखाद्या महात्म्याला सुद्धा लंकेमध्ये प्रवेश करू देत नाही, आणि इथं आपले स्वकीय बांधवच स्वागत करतात आहे. रामायणातून इतकं जरी कळलं तरी राष्ट्रोन्नती आहे. झालं, लंकिणीने त्यांना पकडलं. मारुतीरायाने लंकिणीच्या तोंडावर असा एक प्रहार केला, ती मेली नाही, पण रक्ताची एक गुळणी तिच्या तोंडातून बाहेर पडली. रक्ताची गुळणी बाहेर पडल्याबरोबर तिनं सांगितलं, बरं झालं, आता रावण मरणार. मारुतीरायाला काहीच कळलं नाही. ते म्हणाले, मी तुला मारलं, तुझी रक्ताची गुळणी बाहेर पडली, रावण मरणार हे तू का म्हणतेस. मग तिने आपला सगळा इतिहास सांगितला, मला कसा शाप मिळाला. मी उशाप मागितल्यावर ब्रह्मदेवाने सांगितलं, एक वानर येईल, तो तुला मारेल, तुझ्या तोंडातून जर रक्ताची गुळणी बाहेर पडली तर तू मुक्त होशील आणि रावण मरेल. ती म्हणाली, बरं झालं, रावण मरेल. मारुतीरायाला बरं वाटलं, चला शुभ शकून. अगदीच पहिल्यांदा काहीतरी वाईट घडण्यापेक्षा शुभ शकून झाला. मारुतीरायाला बरं वाटलं. मारुतीराय आत निघाले. इथं किष्किंधा कांड संपून सुंदर कांडाला प्रारंभ होतोय. किष्किंधा कांड इथं संपतं. हे जे किष्किंधा कांड आहे, हे किष्किंधा कांड काय आहे याचा एक छोटासा विचार आपल्याला केला पाहिजे. कारण का, किष्किंधा म्हणजे काय, किष्किंधा शब्दाचा अर्थ काय, याच्यावरून जर आपण गेलो तर आपल्याला लक्षात येईल की किष्किंधा हा शब्द कसा तयार झाला. त्या जसं अरण्य कांडाचा विचार करताना आपल्याला हे सगळं अरण्य आहे म्हणून विचार करावा लागला, तसा किष्किंधा कांडाचा अर्थ आपल्या जीवनाच्या संदर्भात आपण काय घ्यायचा आहे याचा एक छोटासा विचार करावा लागेल. किष्किंधा शब्दामध्ये किष्क शब्द आहे. किष्क धातू हिंसायाम या अर्थाने चालतो. किष्किंधामध्ये किष्क आहे, किष्क हिंसायाम असा तो चालतो. किष्किंधा कांड सगळं हिंसेचं कांड आहे. हिंसा हा शब्द अर्थ हा शब्द आपण वाईट अर्थाने घेऊ नका, कारण हिंसा प्रत्येक वेळेला वाईट नसते. ती कोणत्या भावनेने आणि कोणत्या ठिकाणी केली जाते याच्यावरून ती हिंसा चांगली का वाईट असं ठरत असतं. महाभारतामध्ये एके ठिकाणी असं म्हटलंय, सहा धर्मः सहा अधर्मः देशकाले प्रतिष्ठितः आदानम अनृतम हिंसा धर्मयावस्तिक स्मृतः. हा धर्म आहे, हे अधर्म आहे. कशावरून ठरवायचं? देश काले प्रतिष्ठिता. देश कोणता आहे, काल कोणता आहे, आणि कर्म करणारं कोण आहे याच्यावरून ठरतं. उदाहरण काय? अदानम अनृतम हिंसा. चोरी करणं, खोटं बोलणं, हिंसा करणं याला सगळ्यालाच वाईट अर्थ नसतात.
खोटं बोलणं अधर्म आहे, पण काही वेळेला बोललं तर ते चालतं. मग भागवतामध्ये त्याचा विचार आलाय. कुणाचा प्राण वाचणार असेल, कुणाचं लग्न ठरणार असेल, कुणाचं जीवित, कुणाचं धन राखलं जाणार असेल, खोटं बोलायला हरकत नसते. भागवतात आलेला विचार. तसं हिंसा प्रत्येक वेळेला वाईट नसते. तुम्ही सीमेवर सैनिकांना जाऊन सांगून येता काय अहिंसेनं वागत चला म्हणून? सांगता येत नाही. त्यांनी हिंसा केलीच पाहिजे, त्यांनी शत्रूला मारलंच पाहिजे, तर आपण सुखानं राहू, नाहीतर आपल्याला सुखानं जगता येणार नाही. हिंसा प्रत्येक ठिकाणी वाकडी नाहीये, चूक नाहीये. किष्किंधा कांडामध्ये ज्या वेळेसपासून मारुतीरायांची वगैरे भेट झाली, सगळं मारणंच आहे. वालीला मारावं लागलं. बघा आपण, मी हे सगळी यादी परत आपल्याला वाचून दाखवत नाहीये. याच्यामध्ये सगळ्यात मोठी हिंसा कोणती आहे किष्किंधा कांडातली? सगळ्यात वालीला मारावं लागलं. भगवंतानी सांगितलं, बाबा थोडा अधर्म जरी घडला तरी मारा, कारण सत्कर्मामध्ये थोडा अधर्म घडला तर करावा लागेल, हरकत नाही. धर्मपालनामध्ये अधर्मानं वागून थोडासा अधर्म पाळून जर आम्हाला धर्माचं पालन करता येत असेल, शास्त्र म्हणतं करा, संत म्हणतात करू नका, तो विषय वेगळा आहे. त्याचा समन्वय कसा करायचा हा प्रश्न वेगळा आहे. याच्यामध्ये किष्किंधा कांडातला सगळ्यात मोठा प्रसंग, महत्वाचा प्रसंग आहे, तो म्हणजे मारुतीरायांनी केलेलं समुद्रोल्लंघन. हे सगळ्यात महत्वाचं आहे. याच्यामध्ये मध्ये मध्ये येणाऱ्या प्रतिबंधांना मारुतीरायांनी पायाने मारलं. मध्ये येणारी ती सुरसा, तिला धडा दिला, मैनाक पर्वताचं समाधान केलं, वगैरे वगैरे, सिंहिणीला मारलं, हे सगळं मारुतीराय करत गेले. खरा किष्किंधा कांड इथं आहे. काय आहे? 100 योजनांचा समुद्र ओलांडून जाणं एका उडीमध्ये. याचा अर्थ काय आहे? आपल्या जीवनामध्ये समुद्राप्रमाणे अथांग पसरलेला आपला जो अभिमान असतो, त्या अभिमानाला तरुण जाण्यामध्ये मध्ये सिंहिणी येते, मध्ये सुरसा येते, मध्ये अजून काही पर्वत येतात. अभिमानामुळं बऱ्याच वेळेला सोन्याचा पर्वतही आपल्याला विश्रांतीचा आमिष दाखवत असतो. पण या सगळ्याला तरुण आपल्याला पुढे जाता आलं पाहिजे. टीकाकारांनी असाच विचार केला. जीवनामध्ये सगळ्यात तरुण जाण्याकरता अवघड काही असेल तर अभिमान आहे. कारण कोणता अभिमान कितीपर्यंत ठेवावा आणि तो पूर्ण टाकावा की टाकू नये याचा विवेक माणसाजवळ नसतो. अभिमान वाईट आहे ही गोष्ट खरी, पण अभिमान सर्वार्थानं वाईट आहे असं म्हणता येत नाही. एखादी गोष्ट पूर्ण वाईट आहे, ती टाकूनच द्यावी लागेल असं जेव्हा माणसाला कळतं तेव्हा फार विवेकाचं काम नसतं. पण टाकून देण्यासारखी गोष्ट असूनही त्याची उपयुक्तता जीवनामध्ये असते, तेव्हा ते टाकावं की ठेवावं याच्याबद्दलची संदिग्धता माणसाच्या मनात निर्माण होत असते. अभिमानाचं तसंच आहे. अभिमान चांगला का वाईट असा जर मी प्रश्न विचारला तर आपण सगळे म्हणू वाईट आहे म्हणून. सगळे म्हणू अभिमान वाईट आहे, अभिमान जवळ ठेवू नये. अर्थात सगळेच ठेवतात, सोडणार कोणीच नाही, पण म्हणताना तरी असं म्हणतील अभिमान चांगला नसतो, टाकून दिला पाहिजे, आपण सगळेच म्हणू. पण आपण विचार करून पहा, सगळाच अभिमान सर्वार्थानं वाईट असेल तर निदान ही कथा चालू असेपर्यंत तरी तुम्हाला श्रोतृत्वाचा अभिमान घेतल्याशिवाय कथा ऐकता येईल काय? मी श्रोता आहे असं जोपर्यंत तुम्ही समजणार नाही तोपर्यंत तुम्हाला ऐकता येणार नाही. अभिमान वाईट आहे, पण वक्तेपणाचा अभिमान 2-4 तासापुरता का होईना मला बाळगल्याशिवाय मला सांगता येईल का? सांगता येणार नाही. मी अमुक आहे, मी क्षत्रिय आहे, मी ब्राह्मण आहे असा अभिमान ठेवू नये, हे बरोबर आहे. पण सीमेवर लढणारा सैनिक मी सैनिक आहे असा अभिमान जोपर्यंत धारण करणार नाही तोपर्यंत तुम्ही आम्ही सुखाने जगू काय? काही अभिमान आम्हाला आमच्या जीवनामध्ये विशिष्ट काळापर्यंत धारण करावे लागतात. त्याला नावं ठेवून चालत नाही, चालत नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी 6व्या अध्यायामध्ये चिंतन करताना असं म्हटलंय, विचारोनी अहंकार सांडीजे मग असतीच वस्तू होईजे, आपुलीच स्वस्ती सहजे आपण केली. विचारोनी म्हणजे विचार करून अभिमानाचा त्याग करा. कोणतेही अभिमान कधी सोडू नका.
एकदम अभिमान टाकून दिला, कामं होत नाहीत. प्रपंच चांगला करायचा असेल अभिमान लागतो, आणि परमार्थ चांगला करायचा असेल तरी अभिमान लागतो. आम्ही ज्या वेळेला भगवत रूप होऊ नंतर होऊ, आमचं काय देह पडेल त्यावेळेला पडेल, पण मी जिवंत असेपर्यंत मी भगवंताचा सेवक आहे, दास आहे, हा अभिमान आपल्या अंतःकरणात राहिला पाहिजे की नाही? नाही, मी दास आहे, मलाच काम करावं लागेल देवाचं, हा अभिमान मला ठेवला पाहिजे. ज्ञानामध्ये तो जाईल न जाईल नंतरचा विषय, पण काही अभिमान मला सांभाळून ठेवले पाहिजेत एका मर्यादेत, त्या विशिष्ट कारणापुरते ठेवले पाहिजेत. जोपर्यंत शिक्षक मी शिक्षक आहे हा अभिमान धारण करणार नाही, विद्यार्थी तयार होईल कसा? विद्यार्थी जोपर्यंत मी विद्यार्थी असा अभिमान धारण करणार नाही, तो शिकेल कसा? म्हणून विचारोनी अहंकार सांडीजे, विचार करून अभिमानाचा त्याग करा. अभिमान वाईट आहे. बरं, हा अभिमान असा गमतीचा आहे, तो जसा प्रतिबंध आहे तसा अभिमान बऱ्याच वेळेला आम्हाला अनुकूलताही धारण करून देतो. पण ही अनुकूलता आणि ही प्रतिकूलता जर अभिमानजन्य असेल तर त्याचा विनियोग कसा करायचा याचा विचार आपल्या जीवनामध्ये आला पाहिजे. किष्किंधा कांड काय शिकवतं याचा विचार करतोय मी. किष्क शब्दावरून आपण पुढे चाललो. हा समुद्र तरून जाणं सगळ्यात कठीण. प्रतिबंध तोच येणार आहे. सीतेच्या मार्गातला पहिला प्रतिबंध म्हणजे समुद्र आहे. तसं ज्ञानोबराय बोलताना बोलतात बघा, आपण ज्ञानेश्वरी 18वा अध्याय काढा. 18व्या अध्यायामध्ये क्रमयोगाचा विचार सांगताना भगवान काय बोलतात? अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रहम विमुच्य निर्मम शांतो ब्रह्मभूयाय कल्पते. अहंकारम बलम दर्पम, आणि याच्यावर विचार सांगताना ज्ञानेश्वर महाराजांनी या श्लोकाच्या खालच्या पहिल्या ओवीमध्ये आपल्याला सांगितलंय. ज्ञानोबराय बोलतात, तेथ आडवा वया आले दोष वैरी जे धोपटिले तया माझी पहिले देहाहंकार. ज्ञानोबराय म्हणतात सगळ्यात पहिला प्रतिबंध आम्हाला अडवणारा, जे दोष आहेत, जे वैरी आहेत आमचे, त्यांना पहिल्यांदा मारावं लागेल. तो पहिला काय आहे? तया माझी पहिले देहाहंकार. देहाहंकार हा पहिला प्रतिबंध आहे. तो आपण जर एका उडीत तरून गेलो पुढे आपल्याला त्रास होणार नाही. किष्किंधा कांड इथं संपतं. सुंदर कांडाला प्रारंभ होतो. याला सुंदर कांड म्हणण्याचं कारणही आपल्याला थोडंसं बघावं लागणार आहे. आणि या सुंदर कांडातून मग मारुतीरायांचं सगळं चिंतन. सुंदर कांड हे असं कांड आहे जिथं मारुती सोडून दुसरा विषय नाही आहे. बाकी सगळ्या रामायणामध्ये रामचंद्र प्रभू हा विषय आहे, पण सुंदर कांडाचा विषय मारुतीराय. एवढा एकच विषय, त्या सुंदर कांडाचं चिंतन करायचंय. एकदा थोडंसं मारुतीरायांचं चिंतन करू, भजन करू.